परवा बोलावणं आलं या खळखळणाऱ्या ओढ्याचं, शेत शिवारांमध्ये फेसाळणाऱ्या धबधब्यांचं, मावळ प्रांताला समृद्ध करणाऱ्या या इंद्रायणी भात पिकांचं आणि सह्याद्रीमध्ये मुक्तपणे वावरणाऱ्या या पक्षाचं. मग काय, या सर्वांना भेटायला मी निघालो आणि पोहोचलो या सुंदर ठिकाणी. पकडलाय हे तुला चावत नाही बा खेकडा. कसं काय चावत नाही, बरं पडला. मंडळी नमस्कार. वर्षा पर्यटनाचा आनंद घ्यायला मी आज निघालोय पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये. पुणे बँगलोर महामार्गावरच्या कापूरहोळ या गावातून भोरकडे जाणारे हे उजवीकडचे वळण घेतले. या मार्गावरून थोडं पुढं आल्यावर नेकलेस पॉईंटची हाक ऐकू आली. त्याला भेटायला थोडा वेळ थांबलो. पुढे आल्यावर माळवाडी फाट्यावर असलेला राजनंदिनी वडापाव खाल्ल्याशिवाय मी सहसा पुढे जात नाही, कारण इथली टेस्ट एकदम भन्नाट आहे. या ठिकाणी थोडीशी पेटपूजा करून मी आता भोर शहरामध्ये पोहोचलो. मंडळी नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. मंडळी, आजच्या भटकंतीमध्ये आपण पाहणार आहोत 12 मावळ प्रांतांपैकी एक महत्त्वाचं मावळ म्हणजेच 32 गाव वेळवंडखोरे. मंडळी, मी आत्ता उभा आहे भोरमध्ये. भोरच्या भोलावडे गावाजवळ मी आत्ता उभा आहे आणि माझ्या पाठीमागे जो तुम्ही रस्ता बघताय, तर या रस्त्याने आपल्याला वेळवंड खोऱ्याची भटकंती करता येते. भोर शहराचा निरोप घेतला आणि मी माझ्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. वाटेत लागणारी टुमदार गावे पाहत व या निसर्गरम्य रस्त्यावर भटकंती करताना भारी मजा येत होती. या मार्गावरून जाताना आपल्याला भाटगार धरणाचे विस्तारलेले पात्र वेगवेगळ्या ठिकाणाहून खूप सुंदररित्या पाहायला मिळते. गाव खेड्यातून जाणारा हा निर्मळ रस्ता मनाला सुखद गारवा देत होता. शहराच्या गर्दीपासून दूर असं कुठे आलं की फार भारी वाटतं, नाही का? या मार्गावर थोडं पुढं आल्यावर पसुरे गावातील श्री वाडेश्वर देवस्थान पाहायला मिळालं. बत्तीस गाव वेळवंड खोऱ्याचे अधिपती श्री वाडेश्वर महाराज यांचा या भागामध्ये फार मोठा लौकिक आहे. पसुरेमधील हे भव्य वाडेश्वर मंदिर खूप भारी वाटलं. या ठिकाणी दर्शन घेतलं आणि मी आता माझ्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. शेत शिवाऱ्यांना लागून हिरवईने नटलेली डोंगररांग पावसामुळे अधिकच खुलून दिसत होती. आठवडाभराच्या दगदगीनंतर मोकळा श्वास घ्यायला अशा आडवाटेवर भटकंती करणे हा सगळ्यात भारी पर्याय मला वाटतो. मित्रांनो, खूप शांत रस्ता आहे हा. ॲक्च्युली जुना महाड रोड आहे, ज्या रोडने आता आपण प्रवास करतोय तो. तर एका ठिकाणी मी थांबलो आहे. आपल्या शहरी जीवनाच्या दगदगीचं गारानं निसर्गापुढे मांडायला यापेक्षा भन्नाट जागा असूच शकत नाही. गर्दीच्या पर्यटन स्थळी जाण्याचं मी नेहमी टाळतो आणि अशा आडवाटेवरचे हे सुंदर निसर्गरम्य ठिकाणं डोळ्यामध्ये सामावून घेतो. या मार्गावर थोडं पुढं आल्यावर उजव्या हाताला दूरपर्यंत पसरलेली डोंगररांग खूप सुंदर दिसत होती. आणखी थोडं पुढं आलोय आणि माझ्या पाठीमागे तुम्ही जे बघताय ती राजगड किल्ल्याची डोंगररांग आहे. तर ॲक्च्युली मध्ये धरण आहे आणि जो आपण माळवाडीकडचा जो रस्ता एक्सप्लोअर करणार आहे तो त्या धरणाच्या त्या बाजूला आहे आणि जी डोंगररांग आहे ती त्या रस्त्याला लागूनच आहे. तर इथून ती डोंगररांग आणि एक बालेकिल्ला आपल्याला इथून दिसतोय.
या ठिकाणी निवेदन करण्याचा माझा एक प्रयत्न फसला, कारण माईकच ऑन नव्हता केला. आणखी थोडं पुढं आल्यावर मी आता वेळवंड गावाच्या जवळजवळ पोहोचत आलो. भोर ते वेळवंड हे अंतर साधारण 18 ते 20 किलोमीटर एवढे आहे. आणि वेळवंड गावाच्या परिसरामध्ये मला पाहायला मिळालं हे सुंदर ठिकाण. या सुंदर ठिकाणी आता बराच वेळ जाणार होता. ते जवळ असलेल्या शेतशिवारांमध्ये इंद्रायणी भात पिकांची लावणी करताना काही शेतकरी मला दिसले. कुठलं चॅनल आहे तुमचं? भटकंती कंपनी. अच्छा. खेकडा पकडलाय. हे तुला चावत नाही बा खेकडा? हा, खेकडा नाही चावत? अरे डेंजर आहे की हे. कसं काय चावत नाही? बरं पडला. तुला नाही चावत? आम्हाला थोडी माहिती सांगा. म्हणजे भात तरव्यात टाकल्यानंतर 20-25 दिवसांनी रोपे काढतो आम्ही. बरं. रोपे काढल्यानंतर मग लगेच त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी चिखलणी करून लावणी केली जाते. बरं बरं. दोरीमध्ये आम्ही लावले. अच्छा, हे दोरी कशासाठी लावतो आपण? दोरी म्हणजे कसे खत मात्रा खत टाकण्यासाठी किंवा एक गोळी टाकण्यासाठी. अच्छा. मध्ये रोप हे व्यवस्थित होते. यावं बर. दिसण्यासाठी पण, आणि चौथा छान फुलून तो एक सारखेपणा मोकळी त्यात हवा राहावा. मिळते का त्यांना. बरं. त्याच्यामुळे होते पहिले पद्धत कसे दाट होते तेव्हा हवा मिळत होती. आता दोरीमुळे जरा हवा खेळती होती, त्याच्यामुळं रोप चांगले होते. बरं. आणि दिवाळीपर्यंत वगैरे, दसरा दिवाळीच्या दरम्यान हे काढायला येतं. काढायला येतं. मग मळणी करून वगैरे. बरं 115-120 दिवसात ती काढली आहे काढायला. बरं. याला काय म्हणतात? हे इरणं. बरं बरं. पावसापासून हे करण्यासाठी हा जुनी पद्धत. हा, चिखल केलेला असतो ना. मग मातीमध्ये जातं ते बरोबर. अच्छा. ए पाटील, तू लय याला व्हिडिओमध्ये. ते पाटीलचं लय काढले व्हिडिओ. खेकडं दाखवलं त्यांनी मला. या शेतकऱ्यांसोबत बराच वेळ घालवला आणि मी आता पुढे निसर्गरम्य वेळवंड या गावामध्ये पोहोचलो. छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर सरदार श्री बाबाजी आढळराव डोहर धुमाळ देशमुख यांच्याकडे 32 गाव वेळवंड खोऱ्याची देशमुखी त्या काळात होती. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेमध्ये 32 गाव वेळवंड खोऱ्याचा सुद्धा फार मोठा वाटा आहे. वेळवंड खोऱ्यामधील वेळवंड गावामध्ये मी आत्ता पोहोचलेलो आहे. इथे पण एक वाडेश्वर देवस्थान फार मोठं आहे. आत्ता जे नवीन बांधण्यात आलेलं आहे. तर माझ्या पाठीमागे ते मंदिर आहे आणि इथे प्राथमिक शाळा पण आहे. तर खूप भारी निसर्ग आहे इथला. या गावामधील नव्याने बांधण्यात आलेले हे वाडेश्वर मंदिर फार भारी वाटलं. येथील एका ग्रामस्थांकडून हे मंदिर उघडून दर्शनासाठी आत गेलो. या गावामधील जुने वाडेश्वराचे मंदिर धरणपात्राजवळ आहे आणि याच ठिकाणी प्रसिद्ध श्री वेळणेश्वर मंदिर सुद्धा आहे, जे आता धरणपात्रात विलीन झाले आहे. वेळवंड नदीच्या किनाऱ्यावर भाटघर धरणाच्या सानिध्यात
श्री वाडेश्वर महाराज यांचे दर्शन घेऊन खूप समाधान वाटलं. येथे असलेल्या या दादांकडून या मंदिराविषयी थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. नमस्कार. हे निसर्गाच्या सानिध्यामध्ये वाडेश्वर मंदिर आहे आणि या मंदिराची वैशिष्ट्य म्हणजे हे वाडेश्वर हे स्वयंभू असणारं देवस्थान आहे आणि या वाडेश्वर या मंदिरामध्ये विठ्ठल रुक्माई देखील मंदिर आहे आणि वाडेश्वराचं देखील मंदिर आहे आणि अतिशय दगडाच्या रेखीव कामामध्ये हे काम केलेलं आहे. आता हे काम केलेलं गेले 1.5 वर्षे उलटून गेलेले आहेत. आता 2 वर्षे पूर्ण होतील या कामाला आणि सर्व ग्रामस्थांनी या मंदिरासाठी अतिशय मेहनत घेऊन हे मंदिर उभं केलेलं आहे. धन्यवाद. खूप शांतता इकडे आणि निसर्ग एक नंबर आहे पाहायला. जबरदस्त हा परिसर आहे. तर आता मी वेळवंटच्या अजून थोडं पुढं आलो आहे आणि इथला निसर्ग बघा. स्वतःची भेट स्वतःसोबत घडवून आणायची असेल तर अशी शांत व निसर्गरम्य ठिकाणे आपल्याला लागतात. इथे घेतलेली क्षणभर विश्रांती आटपून मी आता पुढे जयतपाड या गावाजवळ पोहोचलो. या ठिकाणाहून थोडंसं पुढे आल्यावर आणखी एक सुंदर ठिकाण मला वाटेत पाहायला मिळालं. सह्याद्रीच्या कुशीत खळखळाट करणारा हा ओढा पाहून मन प्रसन्न झालं आणि या ओढ्यापासून जवळच आणखी एक भन्नाट स्पॉट मला इथे पाहायला मिळाला. मंडळी, कुठे स्वारगेटच्या रस्त्यावरची ती गर्दी, सिंहगड रस्त्यावरचा ट्रॅफिक जाम, शिवाजीनगरच्या सिग्नलवरचा गोंगाट आणि कुठं हे ठिकाण. खूप म्हणजे खूप भारी वाटलं. आजूबाजूला वेड आणि फक्त वेड लावणारा निसर्ग. मित्रांनो, जयतपाडपर्यंत मी आता पोहोचलेलो आहे. 32 गाव वेळवंट खोऱ्यातली आणखी काही गावं या रूटला आपल्याला पाहायला मिळतात. जसं की इथून 1-2 किलोमीटरवर पांगारी आहे आणि शेवटचं गाव जे आहे ते तिकडे सांगवी आहे, तर या भागातलं. तर सांगवीपर्यंत ते वेळवंट खोरं पसरलेलं आहे. आता मी पुढे जात नाही आहे कारण आपल्याला भाटघर धरणाच्या बाजूची जी आहे ती साईड ती पण आपल्याला एक्सप्लोअर करायची आहे. माळवाडी फाट्यावरनं जे बाकीचे गाव आहेत तर त्या साईडला मी आता जाणार आहे. इथून मी आता U-टर्न घेतोय. खूप भारी निसर्ग आहे इथे पण आणि पाठीमागे जी डोंगर रांग दिसतीये तर खूपच भारी वाटतं एकदम. मंडळी, भाटघर धरणाच्या पात्रामुळे वेळवंड खोरे 2 भागात विभागले गेले आहेत. आत्ता आपण या मार्गाने येऊन इकडची सर्व गावे पाहिली. वेळवंड खोऱ्याची दुसरी बाजू येत्या काही दिवसात तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळेल. पर्यटनाचा हा मराठमोळा नजराणा पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. दर आठवड्यामध्ये तुम्हाला अशी निसर्गरम्य ठिकाणं या चॅनलवर पाहायला मिळतील. मंडळी, 32 गाव वेळवंट खोऱ्याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये.